नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे ब्रेड पकोडे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 3 ते 4 उकडलेले बटाटे घेतले. हे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे. सोपी रेसिपी आहे, साहित्य पण खूप कमी लागतं. बटाटे मॅश करून झाल्यानंतर यात एक बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली कोथिंबीर, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टीस्पून मीठ आपण घातलं. चिली फ्लेक्स घालायचा आहे 1 टीस्पून. चिली फ्लेक्स नसेल तर आपण हिरवी मिरची किंवा तिखटही याच्यामध्ये घालू शकतो आणि हे आपल्याला हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं. तर हे पकोड्याचं फिलिंग आपलं तयार आहे. इथे आपण ब्रेड घेतले आहे. ब्रेडचा हा साइडचा पार्ट आपण काढून घेणार आहोत. नाही काढला तरीही चालेल. याच्यामध्ये फिलिंग भरायचं आहे आणि याच्यावरती एक चीज क्यूब आपण ठेवणार आहोत. चीज किसूनही आपण याच्यामध्ये घालू शकतो आणि हे आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं. इथे आपण कॉर्नस्टार्चचं बॅटर बनवलं आहे. 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेऊन यात अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं. यात आपल्याला हे पकोडे असे डीप करून घ्यायचे. इथे शेवया आपण घेतल्या आहे. यांनी आपल्याला हे असे कोट करून घ्यायचे आहेत आणि तळताना आपण हे हाताने असे प्रेस करून घेणार आहोत, म्हणजेच यातलं आतलं सारण बाहेर येणार नाही. असेच सगळे आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत आणि डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साइडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. तर सोपी रेसिपी आहे. चवीला पण खूप छान होतात हे ब्रेड पकोडे आणि छान क्रिस्पी होतात. तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच आपल्याला हे सगळे ब्रेड पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तर इथे आपले हे ब्रेड पकोडे तयार आहेत.